दरम्यान काही वेळापूर्वी मल्लिकार्जुन खरगेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। तो स्टूडेंट्स को मारने का काम सरकार कर रही है। भाई आपको एग्जामिनेशन कंडक्ट करने को नहीं आता तो आप छोड़ो, दूसरे और किसी को दो। तो ये सरकार आज स्टूडेंट्स पे जो लाठीचार्ज की, नौजवान बच्चों पे जो किए, ये डेमोक्रेसी पे हल्ला है। एक तरफ अनएम्प्लॉयमेंट चल रहा है, दूसरे तरफ बच्चों के एग्जामिनेशन बर्बाद हो रहे। तो ये सत्ता में रहने के लायक नहीं है। तर मल्लिकार्जुन खरगेंची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। सत्तेत राहण्याचा यांना अधिकार नाही असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले। तर ही संसद भवनाबाहेरची दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग करण्यात आलंय, मोठा पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे। स्पेशल ॲक्शन फोर्स बोलवण्यात आली आहे, दंगल नियंत्रण पथकं बोलवण्यात आलेली आहेत आणि या सगळ्या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। संसद भवनाचं मुख्य गेट देखील बंद करण्यात आले आणि संसद परिसरातील सुरक्षा देखील वाढवण्यात आल्याचं आपण पाहतोय। या संपूर्ण परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। संसदेच्या दारात सीजेपीचा मोर्चा पोहोचतोय। काही आंदोलक हे थेट संसदेपर्यंत येत आहेत। एक मोठा जत्था, एक मोठी तुकडी आंदोलकांची संसदेच्या दिशेनं येताना आपल्याला दिसते आणि त्या पार्श्वभूमीवरती मोठा पोलीस बंदोबस्त इकडे तैनात करण्यात आलाय। तर दुसरीकडे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। या भेटीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, नीटचा पेपर जो फुटला त्याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी सीजेपीच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहे, जे जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर आता धर्मेंद्र प्रधान आणि अमित शहा यांच्या भेटीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे संसदेचं आणि पहिल्याच दिवशी दोनदा कामकाज स्थगित करण्याची नामुष्की ओढवली, कारण नीट पेपर फुटीवरती चर्चा घेतली जावी अशी विरोधकांनी आग्रही मागणी केलेली होती। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, आंदोलक कुठपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत? आंदोलक जो संसद भवनाचा जो प्रमुख सर्वसाधारणपणे रस्ता आहे तिथपर्यंत हे आंदोलक पोहोचलेले आहेत आणि इथे जर आपण पाहिलं तर अनेक आंदोलक किंवा काँग्रेस जनता पार्टीच्या समर्थकांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केलेला आहे। संसदेकडे जाणारे जितकेही रस्ते आहेत त्या सर्व रस्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातो। तर इथे काँग्रेस जनता पार्टीचे मोठ्या प्रमाणावरती आंदोलक आणि समर्थक हे इथे पोहोचलेले आहेत आणि या सगळ्यांच्या बाजूने जर सध्या आपण पाहिलं तर या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर या तर काहीसा गोंधळ तिकडे निर्माण झालेला आहे। आपण पाहतोय अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आलेल्या आहेत। तर या सगळ्या आंदोलकांना पांगवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। संसदेच्या दारात काही आंदोलक पोहोचलेत आणि त्यांना पांगवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आंदोलकांना रोखलं जात आहे, थांबवलं जात आहे, अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आलेल्या आहेत। तर जंतर मंतरवर देखील मोठ्या प्रमाणात आंदोलक पोहोचलेले आहेत। अभिजित दिपके जंतर मंतरवरती उपस्थित आहे आणि त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे। दरम्यान आता पुढे आंदोलन कशा प्रकारे केलं जातं हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। संसद भवन परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत। या सगळ्या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय। मोठ्या प्रमाणात फौजफाटा इकडे तैनात आहे। दिल्ली पोलीस आहेत, स्पेशल टास्क फोर्स आहे, दंगल नियंत्रण पथक आहे, या सगळ्यांच्या तुकड्या इकडे तैनात करण्यात आलेल्या आहेत। संसदेची सगळी प्रवेशद्वारं ही बंद करण्यात आलेली आहेत। आज संसदेवर मोर्चाचं आयोजन केलेलं होतं सीजेपीच्या वतीनं आणि त्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच मोठा तणाव आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळी काही प्रमाणात आंदोलकांवर लाठीमार देखील करण्यात आल्याचं आपण पाहिलं।